आम्हाला कुणाचाही अपमान करायचा नाही। आम्ही पवार साहेबांना पण सांगितलं होतं की साहेब आता तुमचं वय 84 झालं, कुठेतरी माणसांनी थांबलं पाहिजे आणि आपल्या समोरच्या जवळच्या माणसाला आशीर्वाद देण्याचं काम, त्याला कुठे चुकलं तरी कान धरण्याचं काम, त्याला योग्य सल्ला देण्याचं काम हे त्यांनी त्या बाबतीमध्ये करायला पाहिजे। ते मला म्हणले पण अजित ठीक आहे मी राजीनामा देतो, त्यांचा त्यांनीच ठरवलं, पण पुन्हा 2-3 दिवसांनी तो मागे घेतला। आम्हालाही काही कळलं नाही। मित्रांनो, तुम्ही पण आता वेगवेगळ्या वयामध्ये आहात, तुम्हालाही तरुणपणामध्ये जो जोश आणि उत्साह असतो तो 40च्या नंतर राहत नाही, 50च्या नंतर अजून कमी होतो, 60च्या नंतर अजून मर्यादा येतात, 70च्या नंतर आणखीन काही अडचणी येतात, 80च्या नंतर तर बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टीला आजाराला आपल्याला सामोरं जावं लागतं। म्हणून आमचं म्हणणं आहे की आपली स्वतःची तब्येत चांगली असली पाहिजे, आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यातून समाजाला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। मित्रांनो, आम्ही अजिबात कुणाचा अपमान केला नाही। तुम्ही भावनिक नका हो, ही भावकी गावकीची निवडणूक नाहीये, देशाच्या 135 कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। करोडो रुपयाचा निधी केंद्रातला आणण्याची निवडणूक आहे, राज्यातनं पण आपल्या भागातले प्रश्न सोडवण्याची ही निवडणूक आहे। आणि म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की देश पातळीवर नरेंद्रभाई मोदी आणि अमितभाई शाह यांच्या आता आमच्या चांगल्या ओळखी झालेल्या आहेत, अनेक कामामध्ये ते मदत करतात, त्यांच्यामुळं करोडो रुपयाची कामं, रेल्वेची, वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची, लोक त्याच्यामध्ये मेट्रो सुरू करण्याची, त्याच्या संदर्भातले आपले रेल्वे स्टेशन चांगली करण्याची, विमानतळाची टर्मिनल चांगली करण्याची, विमानतळाचा विस्तार करण्याची, नॅशनल हायवे मोठे मोठे करण्याचे, फ्लायओव्हर बांधण्याचे, त्याच्या संदर्भामध्ये अंडर ओव्हरब्रिज ते रेल्वेला करण्याचे, RUB म्हणजे रेल्वे अंडरपास हे करण्याचे, असे खूप प्रश्न आहेत। ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण सगळेजण, मी त्याच्यामध्ये असेल, दिलीप मोहिते असतील, दिलीप वळसे पाटील असतील, अतुल त्या ठिकाणी बेनके असतील, आपण सगळेजण इकडं महेश लांडगे असतील किंवा तिकडं चेतन तुपे असतील, सगळे आमदार त्यामध्ये पाठपुरावा करतील, आपण काही काळजी करू नका।